Good morning, everyone. Welcome to the online classroom of Production Management Planning and Control. So, in today's theory session, we are going to study about the forms of scheduling, principles of scheduling, and the problems related to the scheduling. As in the earlier classes, we studied different functions of the production management. So, out of which scheduling is one of the important functions of the production management. So, we studied that scheduling is prescribing of when and where each operation is necessary to manufacture the product or is to be done. तर शेड्युलिंग म्हणजे काय असतं की आपल्याला प्रोडक्शन मॅनेजमेंट करताना कोणता टास्क किंवा कोणतं ऑपरेशन कधी करायचं आहे हे आपण ज्यामध्ये ठरवतो त्याला आपण काय म्हणतो शेड्युलिंग. म्हणजे प्रत्येक टास्कला एका पर्टिक्युलर वेळेवर शेड्यूल करणं त्याला आपण काय म्हणतो शेड्यूलिंग. इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज इस्टॅब्लिशिंग ऑफ टाईम ॲट विच टू बिगिन अँड कम्प्लीट इच इव्हेंट और ऑपरेशन्स कंप्राइजिंग अ प्रोसिजर. म्हणजेच अकॉर्डिंग टू प्रोसिजर कोणता टास्क केव्हा सुरू होणार आणि केव्हा संपणार हे ज्यामध्ये ठरवलं जातं त्याला आपण काय म्हणतो शेड्यूलिंग. द प्रिन्सिपल एम ऑफ शेड्यूलिंग इज टू प्लॅन a sequence of work so that the production can be systematically arranged toward end of completion of all the product by due date. म्हणजेच प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये ज्या काही गुड्स अँड सर्व्हिसेस आपल्याला तयार करायच्या आहेत त्यांचं अशा प्रकारे सिक्वेन्स केलं जातं की ज्यामुळे त्या पर्टिक्युलर गुड्स किंवा सर्व्हिसेस त्या ड्यू डेटच्या आधी एका सिक्वेन्सने व्यवस्थितपणे प्रोड्यूस केल्या जातील. तर हा आहे मुख्य उद्देश शेड्युलिंगचा. शेड्युलिंग कशामुळे करावं लागणार? कारण प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ज्या काही ऑर्डर येणार पर्टिक्युलर गुड्ससाठी तर त्या गुड्स त्या कस्टमरने दिलेल्या किंवा ड्यू डेटच्या पहिले जेव्हा त्या कस्टमरला गरज आहे त्याआधी आपल्याला तयार कराव्या लागणार. तर त्यासाठी काय असतं शेड्युलिंग करावं लागतं. सो विच आर डिफरंट प्रिन्सिपल्स ऑफ शेड्युलिंग. म्हणजे शेड्युलिंगचे कोणते कोणते प्रिन्सिपल्स आहेत की ज्या आधारे शेड्युलिंग केलं जातं. द फर्स्ट वन इज द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिमम टास्क साईज. सो शेड्युलिंग टेंड्स टू अचीव मॅक्झिमम एफिशियन्सी वेन द टास्क साइजेस आर स्मॉल अँड ऑल टास्क आर ऑफ सेम ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू तयार करायची असते पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला तर त्या ऑर्गनायझेशनला ती वस्तू तयार करण्यासाठी किती वेळ लागतो आणि ती कोणत्या साईजची वस्तू आहे यावर काय असतं शेड्युलिंग डिपेंड असतं. जर ती वस्तू लहान साईजची असणार आणि कमीत कमी प्रमाणात तयार करायची असणार तर त्याला काय लागणार कमी वेळ लागणार. नेक्स्ट प्रिन्सिपल इज प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिमम प्रोडक्शन प्लॅन. सो द प्लॅनिंग शुड बी सच दॅट इट इम्पोज अन इक्वल लोड ऑन ऑल प्लॅन. म्हणजेच प्लॅनिंग किंवा शेड्युलिंग अशा प्रकारे केली गेली पाहिजे की ज्यामुळे एका पर्टिक्युलर गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्या काही ऑर्गनायझेशन प्रोड्यूस करत आहे तर त्या करताना जो तर एखादी गोष्ट त्या एखादी ऑर्गनायझेशन तयार करत आहे तर ती गोष्ट तयार करताना जो लोड असतो पर्टिक्युलर एम्प्लॉईवर किंवा पर्टिक्युलर मशीनवर हा पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये इक्वल असला पाहिजे. की असं नाही झालं पाहिजे की हा पर्टिक्युलर एम्प्लॉई एवढं काम करत आहे तर दुसरा एम्प्लॉई कमी काम करणार किंवा या मशीनला कमी टास्क दिलेले आहे तर दुसऱ्या मशीनला जास्त टास्क दिलेले असणार. तर काय असलं पाहिजे इक्वल डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे वर्कचं. तर हा आहे दुसरा प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिमम प्रोडक्शन प्लॅन. Then the third one is principle of optimum sequence. So there should be optimum sequence. Scheduling tends to achieve the maximum efficiency when the work is planned so that the work hours are normally used in the same sequence. म्हणजेच जेव्हा एखादी गोष्ट तयार केली जाणार तर तयार करताना जे मॅक्झिमम इफिशियन्सी असणार कामाची हे अशा प्रकारे प्लॅन केली जाणार की एक जो वर्क टाईम आहे हा ठरवला जाणार फिक्स ठरवला जाणार की या दिवसामध्ये एवढं काम होणार आणि नेक्स्ट डेमध्ये एवढं काम होणार.
जर हे काम निश्चित केलेलं असलं की या दिवसामध्ये आपल्याला एवढ्या गुड्स प्रोड्यूस करायचे आहेत, तर आपल्याला जे आउटकम पाहिजे त्यानुसार काय करणार, आपण शेड्युलिंग करू शकणार. तर हे झाले 3 प्रिन्सिपल: ऑप्टिमम टास्क साईज, प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिमम प्रोडक्शन प्लॅन अँड प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिमम सिक्वेन्स. The next one is forms of scheduling. So which are different forms of scheduling? So first one is first come first serve. So if you have a single item to produce, or if your products require similar processing time, you may prefer the first come first serve. तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे काय असतं की ज्या कस्टमरने आधी ऑर्डर दिलेली आहे तर त्याला आपण वस्तू आधी देणं, म्हणजेच जी ऑर्डर आधी आली आहे ती ऑर्डर आधी डिलिव्हर करणं, त्याला आपण काय म्हणणार, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. सो इन धिस फॉर्म ऑफ शेड्युलिंग, द कस्टमर हू हॅज गिवन द ऑर्डर अर्लियर विल रिसीव हिज ऑर्डर अर्लियर. म्हणजेच ज्या कस्टमरनी ऑर्डर आधी दिलेली आहे तर त्या कस्टमरची ऑर्डर सुरुवातीला प्रोड्यूस होणार, म्हणजे आधी त्याची ऑर्डर प्रोड्यूस होणार आणि नंतर म्हणजे अकॉर्डिंग टू शेड्यूल ज्यांनी पहिले ऑर्डर दिलेली आहे तर त्यांची ऑर्डर पहिली प्रोड्यूस केली जाणार. सो इसेन्शियली इट मीन्स एक्झॅक्टली व्हॉट इज साऊंड लाईक शेड्यूल प्रोडक्शन बेस्ड ऑन व्हेन युअर प्रोडक्ट इज ऑर्डर बाय द कस्टमर. If you have different products with different manufacturing time and deadlines, however, this can end up being less effective for meeting the deadline as it is fairly random. जर एखादी ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करत असणार तर अशा प्रकारे ज्यांनी पहिली ऑर्डर दिली त्यांना जर पहिले वस्तू द्यायची असणार तर यामध्ये प्रॉब्लेम होणार. आणि तो कसा होणार की एखादी ऑर्गनायझेशन आहे 4 प्रकारच्या वस्तू तयार करते, त्यामध्ये एखादी वस्तू तयार करताना 10 दिवस लागत असणार आणि एक दुसरी वस्तू आहे ती तयार करण्यासाठी फक्त 2 दिवस लागत असणार. पण एखाद्या कस्टमरने जर ऑर्डर दिली की ज्या वस्तूला 10 दिवस लागतात तयार करायला आणि कस्टमरने जर ती वस्तू ऑर्डर दिली तर ऑर्गनायझेशन काय करणार, सुरुवातीला ती वस्तू तयार करणार की ज्याला 10 दिवस लागणार आणि ज्या वस्तूला फक्त 2 दिवस लागतात त्या कस्टमरला मोर दॅन 10 डेज वेट करावं लागणार. तर त्या सिच्युएशनमध्ये हा फॉर्म ऑफ शेड्युलिंग जो आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व हा लेस इफेक्टिव्ह असणार. देन द नेक्स्ट फॉर्म ऑफ शेड्युलिंग इज शॉर्टेस्ट प्रोसेसिंग टाईम. सो द प्रोडक्ट्स विच विल रिक्वायर द शॉर्टेस्ट प्रोड्यूसिंग टाईम और प्रोसेसिंग टाईम विल बी प्रोड्यूस्ड फर्स्ट बाय द ऑर्गनायझेशन. So one favored method of scheduling to get the product produced quickly is the shortest processing time approach, which prioritizes jobs to make the least amount of time to complete. म्हणजे ज्या प्रोडक्ट्सला प्रोसेसिंग टाईम हा कमी लागणार किंवा प्रोडक्शन टाईम कमी लागणार तर त्या वस्तू सुरुवातीला तयार केल्या जाणार. सो वन रिझन दिस मेथड इज फास्टर बिकॉज it will reduce the time that is lost when your machine switches between the jobs. If there are 3 identical products are ordered that contain a quickly produced piece and a slowly produced piece, the shortest processing time scheduling would have your machine make 3 pieces of first and 3 hard pieces of second. तर एखाद्या कस्टमरनी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जर ऑर्डर दिलेल्या आहेत की जसं मी आधी सांगितलं की एका वस्तूला 10 दिवस लागतात प्रोडक्शनला आणि दुसऱ्या वस्तूला फक्त 2 दिवस लागतात. पण फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्ये आपण काय केलं होतं की ज्यांनी पहिली ऑर्डर दिली आपण त्यांची ऑर्डर आधी प्रोसेसिंग केली. बट शॉर्टेस्ट प्रोसेसिंग टाईममध्ये काय केलं जाणार की जसं एखाद्या वस्तूला 2 दिवस लागतात तर ती वस्तू सुरुवातीला तयार होणार आणि ती कस्टमरला डिलिव्हर केली जाणार आणि त्यानंतर ज्या वस्तूला 10 दिवस लागतात तर ती वस्तू तयार केली जाणार. तर हा झाला शॉर्टेस्ट प्रोसेसिंग टाईम ॲप्रोच, ज्या वस्तूला कमी वेळ लागतो. आधी काय पाहिलं आपण की ज्या वस्तूची ऑर्डर कस्टमरने आधी दिली आहे तर त्यांना ती ऑर्डर लवकर मिळणार किंवा ती गोष्ट आधी प्रोड्यूस होणार. यामध्ये काय केलं जाणार की ज्या वस्तूला कमी वेळ लागतो ती वस्तू
कारण असं असतं की वेगवेगळ्या जर वस्तू एखादी ऑर्गनायझेशन तयार करतं तर वेगळ्या वस्तू तयार करण्याचा जो मशीन टाईम आहे हा पर्टिक्युलर प्रोडक्ट तयार करताना जर आपल्याला दुसरा प्रोडक्टमध्ये दुसरा घ्यावा लागणार तो शिफ्टिंग टाईम लागणार मशिनरीला, तो जास्त वेळ घेणार. तर शिफ्टिंग टाईम आपल्याला वाचवायचा आहे तर आपण सिमिलर प्रकारच्या वस्तू किंवा सारख्या वस्तू आधी तयार करणार ज्यांना कमी वेळ लागतो आणि बाकी वस्तू नंतर तयार करणार. हा झाला शॉर्टेस्ट प्रोसेसिंग टाईम अप्रोच. Then the next one is earliest due date. Earliest due date. So earliest due date scheduling is based on ordering your production job based on the deadlines. म्हणजेच एखाद्या कस्टमरनी एका पर्टिक्युलर प्रोडक्टची ऑर्डर दिलेली आहे आणि डेडलाईन दिलेली आहे की आपल्याला ह्या वस्तू 2 महिन्याच्या आत पाहिजेत. म्हणजे जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये एखादा कस्टमर ऑर्डर देतं की त्याला 1000 पीसेस पाहिजेत पर्टिक्युलर वस्तूच्या आणि त्या 2 मंथमध्ये पाहिजेत. तर ज्या कस्टमरनी सपोज 2 कस्टमर आहेत, एकाने ऑर्डर दिले की आम्हाला ह्या वस्तू 3 मंथमध्ये पाहिजेत आणि एका कस्टमरने सांगितलं की आम्हाला 2 मंथमध्ये एवढ्या वस्तू पाहिजेत. तर ऑर्गनायझेशन काय करणार की ज्यांना 2 मंथमध्येच ह्या वस्तू पाहिजेत, ज्यांची ड्यू डेट अर्लियर आहे तर त्यांच्या वस्तू आधी प्रोड्यूस केल्या जाणार आणि ज्यांची ड्यू डेट थोडी लांब आहे तर त्यांच्या वस्तू नंतर तयार केल्या जाणार. So the working first on the products with earliest due date can be especially effective with machines that have a single job and when deadlines are spaced out. If your business specializes in one product with varying shipping deadlines, this could be a best schedule for you. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन फक्त एकच प्रोडक्ट तयार करत आहे आणि त्या पर्टिक्युलर प्रोडक्टच्या जास्त प्रमाणात ऑर्डर आलेल्या आहेत की एकाला आपल्याला 2 मंथमध्ये प्रोव्हाइड करायच्या आणि दुसऱ्या कस्टमरला 3 मंथमध्ये प्रोव्हाइड करायचे आहेत. तर एकच प्रोडक्ट जर कंपनी तयार करत असेल तर मशीन शिफ्टिंग टाईम हा खूप कमी लागणार, कारण एकच प्रोडक्ट तयार करत आहे त्यामुळे शिफ्टिंग होणार नाही. आणि ज्यांची ड्यू डेट लवकर आहे तर त्यांना ऑर्गनायझेशन काय करणार, त्यांच्या वस्तू लवकर तयार करणार आणि त्यांना आधी देणार आणि ज्यांची ड्यू डेट नंतर आहे तर त्यांना नंतर प्रोव्हाइड करणार. तर हे झाले 3 अप्रोच. म्हणजे 3 कोणते अप्रोच पाहिले आपण की पहिला होता की फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे ज्यांनी ऑर्डर आधी दिली त्यांचं वस्तूचं प्रोडक्शन आधी करायचं. त्यानंतर आपण पाहिलं शॉर्टेस्ट प्रोसेसिंग टाईम. सो इन शॉर्टेस्ट प्रोसेसिंग टाईम ज्या वस्तूला कमी वेळ लागतो ती वस्तू आधी प्रोड्यूस करायची. आणि त्यानंतर अर्लिएस्ट ड्यू डेट, तर ज्यांची ऑर्डर आपल्याला लवकरात लवकर द्यायची आहे तर त्यांची वस्तू आधी तयार करणं. आणि त्यानंतरचा फॉर्म आहे स्लॅक टाईम रिमेनिंग. स्लॅक टाईम म्हणजे काय असतं की 2 वस्तू तयार करताना मध्ये किती वेळ लागणार. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी 10 दिवस लागतात आणि ऑर्गनायझेशनने ती वस्तू 10 दिवसामध्ये तयार केली, बट त्याचा जो ड्यू टाईम आहे 15 दिवसामध्ये ती वस्तू द्यायची आहे आणि ती 10 दिवसामध्येच तयार झालेली आहे, तर जे रिमेनिंग 5 दिवस राहणार तर त्याला आपण काय म्हणतो, स्लॅक टाईम. So slack time is determined through the mathematical equation. So subtracting the time it takes to make the product from the time it is due. म्हणजेच जो काही प्रोसेसिंग टाईम किंवा प्रोडक्शन टाईम लागणार आहे त्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागणार. कशातून की ड्यू डेट किती आहे. सपोज एखाद्या कस्टमरने सांगितलं की आम्हाला 15 दिवसामध्ये ही वस्तू पाहिजे आणि 10 दिवसामध्ये जर ती तयार होत असणार तर तो जो 15 - 10 जो 5 डेज आहे तर 5 डेज काय होणार, स्लॅक टाईम. तर त्यामध्ये काय केलं जाणार तर आयटम्स विथ स्मॉलेस्ट स्लॅक टाईम रिमेनिंग इज शेड्यूल्ड फर्स्ट. म्हणजेच एखादी वस्तू तयार करण्यासाठी काय एखाद्या वस्तूची ड्यू डेट 15 दिवस आहे आणि ती वस्तू काय होणार 10 दिवसामध्ये जर तयार होत असणार तर स्लॅक टाईम किती राहणार, 5 दिवसाचा. आणि त्यानंतर एक दुसरी वस्तू आहे की ज्याची ड्यू डेट 20 डेज आहे किंवा 15 डेजच आहे आणि ती वस्तू जर 8 डेजमध्येच तयार होत आहे तर स्लॅक टाईम किती राहणार, 7 डेज. तर आधीच्या वस्तूमध्ये किती होतं स्लॅक टाईम, 5 डेज. तर ज्यामध्ये कमी स्लॅक टाईम राहणार तर ती वस्तू आधी प्रोड्यूस केली जाणार. म्हणजे ड्यू डेट आहे आणि त्या ड्यू डेटपेक्षा जर कमी कालावधी ती वस्तू तयार करण्यासाठी लागत आहे तर ज्या वस्तूमध्ये स्लॅक टाईम कमी राहणार ती वस्तू आधी तयार केली जाणार. त्यानंतरचं आहे क्रिटिकल रेशो. सो इट इज अ इम्पॉर्टंट
form of scheduling in which the scheduling products using critical ratio is similar to using a slack time remaining. म्हणजे स्लॅक टाईम जो रिमेनिंग आपण आधी पाहिला की ज्यामध्ये जे कमी स्लॅक टाईम आहे तिथे लवकर प्रोडक्शन केलं जाणार त्या वस्तूंचं, त्याच प्रकारे क्रिटिकल रेशोसुद्धा असतो. पण यामध्ये काय डिफरन्स आहे? द डिफरन्स इज दॅट इन्स्टेड ऑफ सबस्ट्रॅक्टिंग द प्रोसेसिंग टाईम फ्रॉम द रिमेनिंग यू डिवाइड इट. म्हणजे आधी आपण काय केलं की ड्यू डेट आहे, त्या ड्यू डेटमधून आपण काय केलं, प्रोसेसिंग टाईम किती लागतो ते काढला. म्हणजे 15 दिवस ड्यू डेट आहे आणि 10 दिवस तयार करायला लागतात, तर स्लॅक टाईम किती होता? 5 दिवस. पण आता काय करणार, त्याच 15ला डिवाईड करणार. कशाने? किती टाईम लागला प्रोसेसिंगला? तर 10 दिवस. तर 15 डिवायडेड बाय 10. सो व्हॉट विल बी द आन्सर इन द पर्सेंटेज? दॅट विल बी द क्रिटिकल रेशिओ फॉर द प्रोसेसिंग टाईम. सो द लेस पर्सेंटेज विल बी प्रोड्यूस फर्स्ट. म्हणजे ज्या वस्तूला कमी पर्सेंटेज स्लॅक टाईम किंवा क्रिटिकल रेशिओ ज्यांचा कमी राहणार तर त्या वस्तू आधी तयार केल्या जाणार. सो युजिंग डिव्हिजन वर्सेस सबस्ट्रॅक्शन इज मोस्टली अ पर्सनल प्रेफरन्स. द प्रोडक्शन रिझल्ट शूड बी सिमिलर टू दोज युजिंग द स्लॅक टाईम रिमेनिंग मेथड. म्हणजे जसं स्लॅक टाईम रिमेनिंग मेथडमध्ये आपण काय केलं की ज्यांचं स्लॅक टाईम कमी आहे त्यांचं आपण काय केलं, लवकर प्रोडक्शन केलं. तसंच क्रिटिकल रेशोमध्ये काय करतो की ज्यांचा क्रिटिकल रेशो हा कमी आहे त्यांच्या वस्तू आपण तयार लवकर करणार. तर ह्या दोन वेगवेगळ्या मेथड आहेत ज्यामध्ये फक्त मॅथमॅटिकल इक्वेशन डिफरंट आहे. एकामध्ये आपण काय केलं, सबस्ट्रॅक्शन केलं प्रोसेसिंग टाईमचं, आणि दुसऱ्यामध्ये काय केलं, डिव्हिजन केलं फ्रॉम द ड्यू डेट. सो दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ शेड्युलिंग. फर्स्ट कम फर्स्ट सर्व, शॉर्टेस्ट प्रोसेसिंग टाईम, earliest due date, then slack time remaining, critical ratio. So these are the forms of scheduling. The next topic is problems related to the scheduling. So this is the important topic in this chapter. So which are different problems related to scheduling. तर शेड्युलिंग करताना कोणते कोणते महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत ते जनरली फेस करतं ऑर्गनायझेशन, तर ते आपण आता पाहणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम इज शॉर्टेज ऑफ एम्प्लॉईची कमतरता भासणं. व्हेन युअर बिझनेस इज अंडरस्टाफेड ऑर अंडरस्टाफ, प्रोडक्टिव्हिटी डिक्लाइन. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जो स्टाफ रिक्वायर्ड असतो हा कमी असतो किंवा अंडरस्टाफिंग त्याला म्हणतात, तर तेव्हा काय होतं, प्रोडक्टिव्हिटी डिक्लाइन. जेव्हा उत्पादकता आहे कंपनीची ही कमी होतं. Ultimately, your customer suffers the most when there aren't enough employees to go around. म्हणजेच कस्टमरला ज्या वस्तू लागणार किंवा ज्या वस्तूची गरज आहे तर त्या वस्तू लवकरात लवकर अवेलेबल होणार नाहीत. तर त्यामुळे काय होणार, कस्टमरला अल्टिमेटली त्या गोष्टीचा त्रास होणार. अँड व्हेन युअर कस्टमर्स आरंट हॅपी, युअर बॉटम लाईन टेक्स अ हिट. म्हणजेच जेव्हा कस्टमर हॅपी नाही राहणार तर कस्टमर्स कंपनीकडे जास्त वेळ राहणार नाही आणि ते सबस्टिट्यूट प्रोडक्ट शोधणार. द मोस्ट ऑबियस सोल्युशन इज टू इंटरव्ह्यू अँड हायर न्यू टीम मेंबर्स. म्हणजे यावेळी काय केलं जाणार की जी रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन प्रोसेस आहे ही फार लंबी असणार आणि टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असतं. तर अशावेळी काय केलं जाणार की ऑर्गनायझेशन काय करणार, डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू, म्हणजेच डायरेक्टली एम्प्लॉयसाठी इंटरव्ह्यू घेणार आणि नवीन एम्प्लॉई हायर करणार. That however it is not a conducive to staying within your labor budget. A better way to solve a scheduling issue is to close staffing gaps by organizing your employees more effectively. Workforce optimization software like Sling can make this dream reality. म्हणजेच एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किती एम्प्लॉईची गरज आहे, आपण किती प्रोडक्शन रेग्युलरली करतो, तर याचं हे पूर्ण नियोजन आहे. हे जर ऑर्गनायझेशननी सॉफ्टवेअर थ्रू केलं, जसं की एक सॉफ्टवेअर आहे फॉर एक्झाम्पल स्लिंग नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्यामध्ये पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला किती वर्कफोर्स लागणार याचं कॅल्क्युलेशन केलं जाणार आणि सध्या किती वर्कफोर्स आहे आणि किती हायर करायचे आहे हे सर्व आपल्याला त्या सॉफ्टवेअरद्वारे कळणार. तर पहिला प्रॉब्लेम काय होता शेड्युलिंगचा, शॉर्टेज ऑफ एम्प्लॉई. सो इफ देर इज अ शॉर्टेज ऑफ एम्प्लॉई, प्रोडक्टिव्हिटी विल डिक्लाइन अँड अल्टिमेटली द ऑर्गनायझेशन विल लूज हिज कस्टमर्स. Then the next point is overscheduling. So overscheduling such as the
क्लोपन शिफ्ट. क्लोपन शिफ्ट म्हणजे काय असतं? क्लोजिंग आणि ओपनिंग, म्हणजे एखादा वर्कर केव्हा काम सुरू करत आहे आणि केव्हा त्याचं काम संपत आहे, किंवा ऑर्गनायझेशनचा ओपनिंग आणि क्लोजिंग टाईम काय आहे. सो इट कॅन टेक अ रिअल टोल ऑन युअर एम्प्लॉईज. सो द आयडियल इज टू गिव्ह युअर टीम मेंबर्स ॲट लिस्ट 12 hours ऑफ बिटवीन शिफ्ट्स. म्हणजेच वर्कर्सला जेव्हा ते वर्कर काम करत असतात, जशी 8 hourची एक शिफ्ट असतं, तर 8 hourच्या शिफ्टनंतर त्यांना कमीत कमी 12 तास हा आराम झाला पाहिजे. जर एखादा एम्प्लॉई कंटिन्युअसली डबल शिफ्टमध्ये कंटिन्युअसली जर काम करत असणार, तर काय होणार की वर्कलोड त्यावर वाढणार आणि त्याची वर्क इफिशियन्सीही कमी होणार. तर त्यामुळे जेव्हा आपण वर्क शेड्युलिंग करतो, तर वर्क शेड्युलिंग करताना ऑर्गनायझेशनला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार की एक शिफ्ट झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला 12 तास तरी कमीत कमी रेस्ट झाली पाहिजे. सो instead of trying to keep track of when every employee has work and how much time off they need, so use scheduling software like Sling to manage all the numbers. Sling will notify you if you overscheduled an employee, so you can make changes before finalizing the or publishing the timetable. म्हणजेच तुम्ही एखादं शेड्यूल जर ऑफलाईनमध्ये तयार केलेलं आहे आणि शेड्यूल तयार केल्यानंतर जर तुम्ही ते स्लिंग सॉफ्टवेअरचा वापर केला, तर ते सॉफ्टवेअर तुम्हाला सांगणार की या पर्टिक्युलर एम्प्लॉईचं वर्कलोड जास्त झालेलं आहे, तुम्हाला शेड्यूलमध्ये चेंजेस करावे लागणार. तर ओव्हर शेड्युलिंगमध्ये काय होणार की ओव्हर शेड्युलिंगमुळे एम्प्लॉईचं वर्क वाढणार आणि वर्क टाईम जर वाढला तर वर्क इफिशियन्सी कमी होणार आणि वर्क इफिशियन्सी जर कमी झाली तर अल्टिमेटली प्रोडक्टिव्हिटी कमी होणार. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉब्लेम इन शेड्युलिंग. ओके, सो फर्स्ट प्रॉब्लेम वी सीन shortage of employee and the over scheduling. Then the next one is disorganization. So staying organized is a challenge for everyone but especially for busy managers. तर डिसऑर्गनायझेशन, प्रत्येक गोष्ट ही मॅनेजरनी ऑर्गनाइज्ड फॉर्ममध्ये ठेवणं हे एक चॅलेंज असतं मॅनेजरसाठी. जर डिसऑर्गनायझेशन झालं तर कोणत्याच वस्तू व्यवस्थितपणे काम करणार नाहीत आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ शकतं. So what is the solution? So employee management software, these apps make it easier to keep your work life organized so you don't find yourself in a state of disarray. तर जेव्हा मॅनेजर ह्या सर्व गोष्टी करणार तर त्यांनी काय करायला पाहिजे की जे डिफरंट सॉफ्टवेअर्स आहेत ऑर्गनायझेशन करण्यासाठी, म्हणजेच जसं शेड्युलिंग करताना वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत की कोणत्या वर्करला कोणता टास्क दिला जाणार आणि किती वेळात तो टास्क कंप्लीट केला जाणार आणि त्याची रिपोर्टिंगसुद्धा त्या सॉफ्टवेअरद्वारे केली जाणार. तर ह्या सगळं ऑर्गनायझेशन त्या पर्टिक्युलर मॅनेजरने व्यवस्थितपणे केलं पाहिजे. जर डिसऑर्गनायझेशन झालं, जर ऑर्गनाइज प्रकारे सर्व गोष्टी झाल्या नाहीत तर काय होणार की अल्टिमेटली प्रोडक्टिव्हिटी कमी होणार. Then the next one is employee turnover. So it's nearly impossible to eliminate employee turnover. You can work to keep your team engaged and prevent employees from becoming disgruntled, but you can never really stop someone from leaving. जर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कंटिन्युअसली एम्प्लॉई बिझी असणार किंवा एंगेज असणार कामामध्ये, तर त्यामुळे काय होणार की त्यांना कामामुळे थकवा येणार किंवा कंटिन्युअस काम आहे तर त्यामुळे एम्प्लॉईचं मन त्या कामामध्ये जास्त वेळ राहणार नाही, कारण ते कंटिन्युअसली कामात आहे. तर त्यांना दुसऱ्या गोष्टीसुद्धा जसं ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केल्या जातात किंवा वेगवेगळ्या गोष्टी अरेंज केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम अरेंज केले जातात. तर त्यामुळे काय करावं लागतं, जे एम्प्लॉईचं टर्नओव्हर आहे हे मेंटेन करावं लागतं प्रत्येक ऑर्गनायझेशनला. ओके, तर यू कॅन नेव्हर रिअली स्टॉप समवन फ्रॉम लिव्हिंग, म्हणजे जर जास्तच वर्कलोड झालं तर तो पर्टिक्युलर एम्प्लॉई करणार की ऑर्गनायझेशन सोडू शकतो किंवा दुसरं ऑर्गनायझेशन जॉईन करू शकतो. तर त्यामुळे एम्प्लॉईला मेंटेन करणंसुद्धा एक महत्त्वाचा टास्क असतो प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी. हा सुद्धा शेड्युलिंग करताना महत्त्वाचा टास्क आहे. तर नंतर आहे मेंटेनिंग अ कन्सिस्टंट शेड्यूल दॅट कॅटर्स टू एव्हरीवन्स नीड as much as possible, so goes a long way toward reducing the employees turnover
अँड इम्प्रूव्हिंग द वर्क परफॉर्मन्स इन युअर टीम. म्हणजे त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचे ज्या काही अदर नीड्स आहेत किंवा जो काही फॅमिली टाईम राहणार, तर त्या अकॉर्डिंग त्या पर्टिक्युलर मॅनेजरने काय केलं पाहिजे, वर्क शेड्यूल तयार केलं पाहिजे की जेणेकरून त्या ऑर्गनायझेशनच्या ज्या नीड्स आहेत ह्यासुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या एम्प्लॉईच्या ज्या पर्सनल नीड्स आहेत ह्यासुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत. तर एम्प्लॉई टर्नओव्हर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की ज्यावर प्रत्येक ऑर्गनायझेशनने कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. देन द नेक्स्ट वन इज लॅक ऑफ अवेलेबिलिटी. सो दिस इज द फोर्थ प्रॉब्लेम ऑफ द शेड्युलिंग in which employee availability forms can help you to see the big picture, but sometimes there is no obvious solution to preventing the conflicts within your schedule. म्हणजे कधी कधी काय होणार की जेव्हा एखादं सॉफ्टवेअर पर्टिक्युलर मॅनेजर यूज करणार आणि ते सॉफ्टवेअरचा यूज केल्यानंतर ते सॉफ्टवेअर का सांगणार की या पर्टिक्युलर दिवशी ऑर्गनायझेशनमध्ये एवढे एम्प्लॉई अवेलेबल आहेत आणि एवढे टास्क परफॉर्म केले जाऊ शकतं. बट वेळेवर जर त्या एम्प्लॉईची अनअवेलेबिलिटी असली, जर तो एम्प्लॉई अवेलेबल नसला तर तो पर्टिक्युलर टास्क काय होणार, परफॉर्म केल्या नाही जाणार. आणि तो टास्क न केल्यामुळे काय होणार, म्हणजे कधी कधी काय होणार की शेड्युलिंग व्यवस्थित होणार त्या सॉफ्टवेअरप्रमाणे. बट कधी कधी अशा सिच्युएशन येणार की त्या सिच्युएशन शेड्युलिंगला डिस्टर्ब करू शकतात. की वेळेवर जर एखादी गोष्ट झाली, सपोज शेड्युलिंग सर्व बरोबर आहे आणि स्ट्राईक झाली, युनियन स्ट्राईक झाली आणि ऑर्गनायझेशनमध्ये काम थांबलं, तर काय होणार, पूर्ण काम थांबणार आणि शेड्युलिंगनुसार चालणार नाही. म्हणजे कधी कधी काय होतं की मॅनेजर सर्व गोष्टी व्यवस्थित करणार, ऑर्गनायझेशनकडून सर्व गोष्टी व्यवस्थित होणार, पण काही सिच्युएशन अशा येणार की जिथे प्रोडक्शन होणार नाही. तर त्यामुळे शेड्युलिंगमध्ये हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम असू शकतो, लॅक ऑफ अवेलेबिलिटी. सो एम्प्लॉई अवेलेबिलिटी फॉर्म्स म्हणजेच जे एम्प्लॉईचं आहे, तर एम्प्लॉई जर सुट्टीवर असणार किंवा एम्प्लॉईला काही प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ते स्ट्राईक करत असणार, तर हे सुद्धा एक शेड्युलिंगला मोठा प्रॉब्लेम होतो शेड्युलिंग करताना. कारण ऑर्गनायझेशनला सुरुवातीला माहीत नाही राहत जेव्हा ते शेड्युलिंग करत असतात की आता नेक्स्ट मंथमध्ये काही दिवस आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये स्ट्राईक राहणार आहे. तर त्यामुळे काय होणार, शेड्युलिंगमध्ये सुद्धा हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम राहू शकतो. तर आपण शेड्युलिंगमध्ये प्रॉब्लेम पाहिले कोणते कोणते आहेत, शॉर्टेज ऑफ एम्प्लॉई, ओव्हर शेड्युलिंग, डिसऑर्गनायझेशन, एम्प्लॉई टर्नओव्हर, लॅक ऑफ अवेलेबिलिटी ऑफ एम्प्लॉई. तर आज आपण या क्लासमध्ये पाहिलं की कोणते कोणते प्रिन्सिपल्स आहे की ज्यावर शेड्युलिंग काम करतं, कोणते कोणते डिफरंट फॉर्म्स आहेत, म्हणजे कोणतं प्रोडक्शन कधी केलं जाणार, अकॉर्डिंग टू ड्यू डेट केल्या जाणार की अकॉर्डिंग टू ऑर्डर टाईम केल्या जाणार. त्यानंतर आपण पाहिलं कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत शेड्युलिंगमध्ये. ओके, तर यानंतर आपण आता वेगवेगळे फंक्शन्स जे आहेत प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये, त्या प्रत्येक फंक्शनचं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत नेक्स्ट क्लासपासून. जसं आज आपण पाहिलं शेड्युलिंग, तर याच प्रकारचे जे रूटिंग आहे, मेंटेनिंग आहे, लोडिंग आहे, तर हे सर्व फंक्शन्स आपण डिटेलमध्ये नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.